अमित शहांसोबतच्या भेटीत शिंदेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्याची माहिती, मला बऱ्याच गोष्टी माहिती आहेत असं अमित शहांनी शिंदेंना सांगितल्याची सूत्रांची माहिती। शहा आणि फडणवीसांशी चर्चेनंतर शिंदेंची शिवसेना पदाधिकाऱ्यांना तंबी, महायुतीमध्ये वितुष्ट येईल असं कोणतंही काम करू नका असं शिंदेंनी बजावल्याचं सूत्रांनी सांगितलं। एकनाथ शिंदेंनी मित्रपक्षातील संभाव्य प्रवेश थांबवण्याच्या शिवसेनेच्या मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या, सूत्रांची माहिती। अमित शहांच्या भेटीनंतर शिंदेंनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेचे मित्रपक्ष शिवसेनेनं मित्रपक्षातील काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याची रणनीती आखली होती, सूत्रांची माहिती। 22 तारखेला हे संभाव्य प्रवेश करण्याची शिंदेंकडे नेत्यांनी मागणी केली होती असंही कळतंय। गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये टोळी युद्ध सुरू, शिंदेंची नाराजी आणि दिल्ली दौऱ्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका। पार्थ पवारांच्या क्लीनचिटसाठी अजित पवारांना दिल्ली गाठावी लागली, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका। तर अब मारा तो मारा, फिर से मारा तो देखा असाच प्रकार सुरू असल्याची सपकाळ यांची टोलेबाजी। कितीही संबंध ताणले गेले तरी भाजप आणि शिवसेनेला एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची महायुतीतल्या नाराजी नाट्यावर प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे आणि त्यांच्यावरती मारहाणीचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकर यांच्यातला वाद शिगेला, रुपाली ठोंबरे यांची मारहाणीचा आरोप करणाऱ्या माधवी खंडाळकरांना 10 कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस। नगरमधला प्रकार हा विरोधकांनी केवळ प्रसिद्धीसाठी केलेला ड्रामा होता, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंची टोलेबाजी। विनाकारण नगरमध्ये दहशत आहे असं वातावरण तयार करून तिथल्या नेतृत्वावर आरोप करण्यात आल्याचीही टीका। नगरपालिका निवडणुकीनंतर उरलेले नेतेही भाजपात येण्यासाठी धडपडतील, मंगळवेढा नगरपालिका प्रचारावेळी जयकुमार गोरेंची टोलेबाजी। ईव्हीएममध्ये आणि मतदार यादीत घोटाळा झाल्याचा आरोप करणाऱ्या विरोधकांच्या मेंदूतच घोटाळा झाल्याचाही गोरेंचा टोला। शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण केल्याप्रकरणी पोलीस नोटीस देण्यासाठी आले तेव्हा घरी नव्हतो, अमित ठाकरेंची प्रतिक्रिया। तर उद्या नेरुळला जाऊन नोटीस स्वीकारणार असल्याचं अमित ठाकरेंकडून स्पष्ट। प्रबोधनकार ठाकरे यांची आज पुण्यतिथी, त्यानिमित्त मनसे युवा नेते अमित ठाकरेंकडून प्रबोधनकारांना अभिवादन। भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट, प्रफुल्ल पटेलांचे बंडखोरांना खडेबोल, यावेळी नाराज कार्यकर्त्यांशी प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात घोषणाबाजी। नाशिक महानगरपालिकेच्या 122 जागांसाठी भाजपमध्ये 550हून अधिक इच्छुकांकडून अर्ज दाखल, अनेक माजी नगरसेवकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता। त्यात गिरीश महाजनांनी 100+ नारा दिल्यानं भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता। सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3B मध्ये महिलांच्या राखीव जागेवर चक्क एका पुरुषाकडून उमेदवारी अर्ज, धक्कादायक म्हणजे छाननीत देखील अर्ज वैध, निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यपद्धतीवर सवाल। जामखेडमध्ये भाजपकडून प्रांजल चिंतामणी यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी, तर युती न झाल्यानं शिवसेनेकडून पायल बाफना यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी। या मतदारसंघातून रोहित पवार आमदार असल्यानं त्यांचीही प्रतिष्ठा पणाला। सांगोल्यात शहाजी बापूंच्या विरोधकांना सोबत घेऊन भाजपकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार, त्यामुळे जयकुमार गोरे आणि शहाजी बापूंमध्ये कलगीतुरा, भाजपचं राजकारण किळसवाणं, शहाजी बापूंची टीका। तर ही निवडणूक राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी, जयकुमार गोरेंचा पलटवार। वाशिम नगरपालिका निवडणुकीत भाजपमध्ये नाराजी नाट्य, तिकीट वाटप कोर कमिटीमध्ये समाविष्ट करूनही आपल्याला तिकीट दिलं नाही, भाजपच्या वाशिम महिला महामंत्री संगीता इंगोलींची प्रतिक्रिया। वरिष्ठांना तक्रार करण्यावर इंगोलींकडून स्पष्ट। अहिल्यानगरमध्ये पक्षविरोधी कारवाई केल्यानं ठाकरेंच्या शिवसैनिकांची पक्षातून हकालपट्टी, राहाता नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र पठारे, नगरसेवक पदाचे उमेदवार सागर लुटे, उज्ज्वला होले यांची पक्षातून हकालपट्टी, पत्रकार परिषदेत शिवसैनिकांना अश्रू अनावर।
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गडकरींची भेट घेतली। नवले पुलावर होणाऱ्या अपघातांच्या संदर्भात भेट, अपघात थांबावेत यासाठीच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांसंदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती। परभणीच्या मानवतमध्ये शिवसेना भाजप युतीविरोधात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत काटेकी टक्कर। पत्नी नगराध्यक्ष व्हावी यासाठी राष्ट्रवादीचे अंकुश लाड आणि महेश कोक्कर यांच्या पायाला भिंगरी लावून प्रचार। मूळचा सांगलीचा रहिवासी असलेल्या शौर्य पाटील या 10वीच्या मुलाची दिल्लीमध्ये मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून उडी मारून आत्महत्या। दिल्लीच्या सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांवर सुसाईड नोटद्वारे छळाचे आरोप। आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या 4 शिक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल। दिल्लीच्या सेंट कोलंबस शाळेबाहेर पालकांचं आंदोलन। 10वीतील मुलाच्या आत्महत्येच्या प्रकरणी पालक आक्रमक, शिक्षकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। वसईतील 13 वर्षीय शाळकरी मुलीच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल। शाळकरी मुलीला जीवघेणी शिक्षा देणाऱ्या निर्दयी शिक्षिकेलाही अटक। एसआयटी नेमून शाळेवर कारवाई करण्याची तसंच विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करण्यास प्रतिबंध घालण्याचे निर्देश देण्याची मागणी। नाशिकच्या मोरेमळा परिसरातील बिबट्या जेरबंद अप्पा शिंदे यांच्या मळ्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर होता। या बिबट्यानं मागच्या काही दिवसात अनेक कुत्रे फस्त केले होते। अहिल्यानगरच्या कोपरगाव राहता संगमनेर नंतर आता शिर्डीतल्या काही भागामध्ये बिबट्याचा मुक्त संचार। शिर्डी शहरातील माऊलीनगर भागातही बिबट्याचा मुक्त संचार। खुलेआम फिरणारा बिबट्या, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड, नागरिकांमध्ये भीती। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसीमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन। बिबट्या दिसल्यानं ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। सिंधुदुर्गातून ओमकार हत्तीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल। वनविभागाचे कर्मचारीच ओमकार हत्तीला मानवी वस्तीत आणत असल्याचा स्थानिक नागरिकांचा दावा। ओमकार हत्ती शांत, मात्र वंतारात नेण्यासाठी तो आजारी आणि आक्रमक असल्याचं दाखवलं जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। नागपूरच्या हिंगणा येथील लता मंगेशकर रुग्णालयातील 4 मातांचा मृत्यू। ऑपरेशन थिएटरमधील जंतू संसर्गानंच मृत्यू झाल्याची माहिती। 4 सदस्यांच्या चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष। रुग्णालयाचं ऑपरेशन थिएटर अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश। गोंदियाच्या मरार टोलामध्ये रेती तस्करांची ग्रामस्थांना तलवार आणि बंदुकीचा धाक दाखवून दमदाटी। मकोकाच्या 9 आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाकडून 10 वर्षांच्या सश्रम कारावास आणि प्रत्येकी 15 लाख रुपयांची शिक्षा। साताऱ्यात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरती असणाऱ्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकाच्या पुलावरती भीषण अपघात। धावत्या ट्रकची ट्रॅक्टरला जोरदार धडक, ट्रक उलटला। ट्रॅक्टरचे 2 भाग, दोन्ही चालक गंभीर जखमी। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आज 6 तास बंद राहणार। दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11 ते 5 या वेळेमध्ये धावपट्टी बंद असेल। मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या नागरिकांना मोठा दिलासा। मुंबई महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतीतील भाडेकरूला नवीन इमारतीमध्ये जागा देताना नोंदणी फी माफ। 400 चौरस फुटावरून 600 चौरस फुटांपर्यंत नोंदणी फी माफ। महसूल विभागाचं परिपत्रक जारी। गुहागरमधील नरवण गावातील वाघेश्वरी देवीची प्रसिद्ध बगाड यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार। तीक्ष्ण लोखंडी गळ पाठीत टोचून साधारण 15 फूट उंचीवरून गोल प्रदक्षिणा मारून नवस फेडण्याची प्राचीन परंपरा। मुंबई महापालिकेच्या इमारतीवर निळ्या रंगाच्या प्रकाशाची रोषणाई। युनिसेफ तर्फे बालदिनानिमित्त रोषणाई। संपूर्ण परिसर निळ्या रंगात न्हाऊन निघाला। वर्ल्ड कप विजेत्या भारतीय महिला संघाच्या खेळाडूंचा किलर लुक सध्या सगळीकडे व्हायरल। वोग इंडिया मासिकासाठी भारताच्या 4 खेळाडूंनी हटके लुकमध्ये फोटोशूट केलंय। हरमनप्रीत कौर, प्रतिका रावल, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा या 4 खेळाडूंसह ग्रुप फोटोशूट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।